मनोज जरांगे पाटील यांच्या बीड शहरातील शांतता रॅलीमध्ये बीडचे खासदार बजरंग सोनवणे सहभागी झालेत। बाप्पा, काय सांगाल, नेमक्या काय भावना असतील रॅलीमध्ये सहभागी झाला? एक बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मराठा समाजाचं आंदोलन जे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील करतायत, त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी एक शांततेचा नारा या बीड जिल्ह्याला देण्यासाठी मराठवाड्यामध्ये शांतता संवाद यात्रा अशी त्यांनी एक यात्रा काढली। त्याचाच एक भाग म्हणून ते आज बीडला आलेले आहेत आणि मी एक इथला लोकप्रतिनिधी, माझी जिम्मेदारी आहे, माझं कर्तव्य आहे की सर्व बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं शांततेत राहिलं पाहिजे, शांततेचं पालन केलं पाहिजे। याच्यासाठी मी या रॅलीत उपस्थित राहिलं पाहिजे, याच्यामुळे मी या रॅलीत उपस्थित आहे। मात्र या रॅलीमध्ये सर्व समाजातील जे नेते आहेत त्यांनी देखील सहभागी व्हावं आणि बीड जिल्हा शांत करण्याच्या अनुषंगाने येणं अपेक्षित होतं। मात्र इतर काही लोक आले नाहीत, सहभागी देखील झाले नाहीत, कसं पाहता येईल? नाही, याचं ज्याच्यात त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही। मला वाटलं यायला पाहिजे, मी लोकप्रतिनिधी, मी आलो। मात्र मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारची भूमिका काय वाटते तुम्हाला? का तर सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे त्या संदर्भात अद्यापर्यंत कुठलाही हे केला जात नाही। 13 तारखेला अल्टिमेटम आहे, 13 तारखेला अल्टिमेटम जरांगे पाटलांचा संपतोय, त्यानंतर मात्र परत इशारा दिला गेला। ही नेमकं सरकारची भूमिका काय आरक्षण? नाही, मी सरकारमध्ये नाही, त्याच्यामुळे सरकारची भूमिका काय सरकारला विचारा। आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना जी कमिटमेंट दिली ती कमिटमेंट आदरणीय दादा सांगतील, त्याच्यामुळे मी याच्यात बोलणं मला संयुक्तिक वाटत नाही आहे। सरकार आणि दादा बोलत असताना मी त्याच्यात काही बोलावा एवढा मोठा मी नाही आहे। दादांची ती जी कमिटमेंट त्यांनी केलेली सरकारने, मनोजदादा त्याच्यावर बोलतो। मात्र आपण जर पाहिलं तर बीडमध्ये रॅलीच्या अनुषंगाने ज्या परवानग्या होत्या त्या संदर्भात देखील अडचणी आल्या। नेमकं इथंच असं का होतंय? बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अडचणी येतात, जरांगे पाटलांवरती देखील गुन्हे दाखल केले गेले, नेमकं हे काय झालं? नाही, आता या इथं का अडचणी येतात याचं मी उत्तर देण्यापेक्षा जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यातच तुमचं उत्तर आहे। तुम्ही एक या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आहे, तुम्हीच एक आम्हाला सांगा की का अडचणी केल्या जातात आणि कोण करतं आहे, याचं उत्तर खरं तर तुम्ही आम्हाला द्या। तुमच्या माध्यमाच्या सानिध्यातून आम्हाला किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला कळलं पाहिजे। मात्र आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्याच्या अनुषंगाने तुम्ही लोकसभेमध्ये कशा पद्धतीने मांडणार आहात? विशेषतः आपण हे सगळं पाहतोय, अनेक मोर्चे देखील निघाले गेले आणि जरांगे पाटील यांचा 9-10 महिन्याचा जो काही लढा आहे तो लढा देखील कायम आहे। मात्र अद्यापर्यंत त्यातून कुठलं सोल्युशन निघत नाही, मग अपयशी कोण ठरते? मी वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझी भूमिका काय आहे। या भूमिकेवर मी आजही ठाम आहे, उद्याही ठाम आहे। आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांची जी समाजाविषयीची मागणी आहे त्या मागणीला माझा पाठिंबा आहे आणि अशाच पद्धतीचं मी मागणं केंद्र सरकारच्या कमिटीकडे असेल किंवा केंद्र सरकारकडे असेल किंवा माझ्या सभागृहामध्ये मी ती मांडणी करणार आहे। काल मनोजदादा जरांगे पाटील यांनी बीडमध्ये ज्या पद्धतीने रॅलीला परवानगीच्या अनुषंगाने अडथळा आला त्यावरती मुंडे बहीण भावावरती टीका केली गेली होती। जातीवादाचा या अगोदर लोकसभा निवडणुकीनंतर खूप मोठा आरोप देखील केला गेला। मात्र हे जातीवाद मिटून टाकण्याच्या अनुषंगाने शांतता रॅली या सगळ्यांनी सहभागी व्हावं असं वाटत आहे का तुम्हाला? नेमकं काय वाटतं? शांतता रॅलीमध्ये जेवढ्यांना बीड जिल्हा शांत हो वाटतं आहे ते सर्वजण शांतता याच्यामध्ये आहे, शांतता होण्यासाठी सर्वजण आहेत। जे कुणी आले नाहीत असं तुम्हाला वाटतंय ते का आले नाहीत त्यांना विचारा, मी त्याचं उत्तर कसं देऊ शकतो? त्यांना बीड जिल्हा शांत व्हावा असं वाटत नाही? मला याच्यावर काही बोलता येणार नाही, कारण माझं एकच आहे की आम्हाला वाटतंय, दादांना वाटतंय, याच्यात आम्ही सर्वजण करतोय, आम्ही सर्वजण या भूमिकेत आहेत आणि आदरणीय दादांनी संवाद यात्रा म्हणजे शांतता संवाद यात्रा याच्यासाठी ते आज काढलेली आहे, याच्यात मी सहभागी आहे। मात्र मुंडे बहीण भावांवरती देखील टीका केली गेली होती, काल धाराशिवमध्ये देखील टीका केली गेली की बीडमध्ये अडचण केली जाते, अशा पद्धतीने वारंवार त्यांच्याकडून तसं बोललं जाते। म्हणून तुम्हाला काय वाटतं का आता या सगळ्या गोष्टी, आता खासदार आहेत तुम्ही, विरोधी बाकावर जरी असले तरी तुम्ही खासदार आहेत बीडचे? नाही, मी डिनाय करत नाही, मी खासदार आहे, याच्यासाठी खासदार आहेच आहे। मला बीडच्या जनतेने तुमच्यासहित मला मतदान केलं असेल आणि आता बीडच्या जनतेचा खासदार आहे। आता एका पक्षाचा जरी उमेदवार होतो, आज जनतेचा खासदार आहे, त्याच्यामुळं मला तसं कधी काही वाटायचं काही कारण नाही। पण माझं एकच म्हणणं आहे की आज ही शांतता संवाद यात्रा आहे, याच्यात मला सहभागी होणं माझं कर्तव्य म्हणून मी झालेलं आहे। ओके, धन्यवाद। काय शांततेचं आव्हान कराल सगळ्यांना शांत? सर्वांना एकच विनंती करणार आहे की आपण सर्वजण या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला मी विनंती आपल्या वाहिनीच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वजण शांतता राखा आणि शांतता करून आपण सर्वजण शांततेत ही प्रक्रिया पूर्ण बीड जिल्ह्याला शांत ठेवण्यासाठी सर्वांनी जाती धर्माच्या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य सर्वांनी जिल्ह्याला करावं, प्रशासनाला करावं। खूप खूप धन्यवाद। राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांना काय मागणी असेल नेमकी आरक्षणाच्या अनुषंगाने, कसा पाठपुरावा त्यांनी काय केलं गेला? जी मनोजदादा जरांगे पाटलांनी केली ती मागणी तीच माझी मागणी। काय विनंती असेल सरकारकडे? विनंती काय? मी विनंती सरकारला, माझी एकच विनंती आहे, प्रशासनाला मदत करणं माझं काम आहे। आदरणीय दादानी जी मागणी केली त्या मागणीला माझा पाठिंबा आहे। खूप खूप धन्यवाद।
आपण पाहतोय खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील या रॅलीमध्ये सहभागी नोंदवला आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना मनोजदादा जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती लोकसभेमध्ये देखील मांडणार आणि मराठा आरक्षण मिळवून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार अशाच भावना व्यक्त केल्यात. कॅमेरामॅन प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.